मेय्याळगण हा साऊथ इंडियन सिनेमा नुकताच पाहिला. खरं तर त्या सिनेमाबद्दल फेसबुकवर वाचलं आणि केवळ अरविंद स्वामीसाठी हा पिक्चर पाहूया म्हणून मी पिक्चर पाहायला सुरुवात केली आणि अक्षरशः खिळून बसले. खरं सांगायचं तर सुरुवातीला मला त्या पिक्चरचं नाव उच्चारता सुद्धा येत नव्हतं. मग फेसबुकवरच 4-5 वेळा वाचून वाचून हे नाव मला म्हणायला यायला लागलं. पण हा सिनेमा जरी सुरुवातीला संथ वाटला तरी हळूहळू आपल्या मनाची पकड घेतो आणि आपण जुन्या आठवणींमध्ये, बालपणीच्या आठवणींमध्ये कसे रमत जातो आणि काही कडू आठवणींमुळे कसं सगळ्या छान आठवणींना झिडकारून टाकतो हे या सिनेमातून दाखवल्या गेलं आहे. त्यातलं एक पात्र म्हणजे मेय्याळगण हा अतिशय भावूक, जुन्या सुंदर आठवणींमध्ये रमून गेलेला माणूस आणि दुसरा आपला अरुल म्हणजे अरविंद स्वामी, तो त्या कटू आठवणींपासून दूर पळणारा. पण जेव्हा या दोघांची भेट होते त्यानंतर काय घडत जातं हे या सिनेमात इतकं छान उलगडत गेलं आहे. अरविंद स्वामीला बघणं हा तर खूप छानच अनुभव असतो. रोजापासून तो आपल्याला आवडायला लागला आहे, तो अजूनही आवडतोयच. आणि त्या दुसऱ्या मेय्याळगणचा रोल निभावणाऱ्या हिरोनीसुद्धा अतिशय सुंदर काम केलं आहे. तुम्हाला जर खरंच मनाला भावणारा एखादा छान शांत सिनेमा पाहायची इच्छा असेल तर हा सिनेमा नक्की पहा. जर तुम्हीही थोडे सेन्सिटिव्ह इमोशनल असाल तर तुम्हाला नक्कीच आवडेल. मेय्याळगण.